मन मंदिरा गजर भक्तीचा। श्री संत निळोबाराय यांच्या परंपरेमध्ये आणि याच ठिकाणी पवित्र पावन भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असं काही त्यांची वेगळी ओळख द्यावी असं काही नाही। उशिरा परिचय झाला टीव्हीमुळे। संप्रदायाला पहिलाच परिचय होता, पहिलाच परिचय वृद्धिंगत झाला आणि सर्व तीर्थक्षेत्रामध्ये महाराजांनी मोठे मोठे सप्ते केले। महाराज असे पहिले महाराज आहेत, नारद भक्तिसूत्रामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थानी। तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं तीर्थात जाऊन पवित्र होतो आणि कुठेतरी आपल्याला अपेक्षा असते की तीर्थात गेल्यानंतर आयुष्यभर केलेलं पाप हे नष्ट व्हावं। म्हणजे पातक नाशाच्या भीतीने तीर्थक्षेत्राचा आपण आश्रय करतो। तीर्थक्षेत्र कोणतंही असेल, काशी असेल, पंढरपूर असेल। नारद भक्तिसूत्राची एक विशेषता आहे की संतांचं वर्णन कसं करावं हे महर्षी नारदकडून शिकलं पाहिजे। तीर्थी कुर्वंती तीर्थाने, साधू संत हे लोकाप्रमाणे तीर्थामध्ये जातात। मठ बनवणारे अनेक लोक आहेत, मठ बांधणारे अनेक आहेत। स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र तीर्थक्षेत्र याही कलियुगामध्ये निर्माण करणं ही त्यांची सगळ्यात मोठी विशेषता आहे। म्हणून तीर्थक्षेत्राला जाणारे तुम्ही आम्ही आहोत, तीर्थक्षेत्र निर्माण करणारे आहेत। आणि विष्णू सहस्रनाम मध्ये असा एक महत्वाचा भगवंताचा भाग आलेला आहे, खूप चांगला भाग आहे। काही माणसं समाजामध्ये असेल की ते दुसऱ्याला मानतच नाही, मी आहे म्हणून जग आहे। काही माणसं असेल की ते सगळ्यालाच मानतात, सगळ्याच महाराजाकडे जातात, सगळ्याच महाराजांना गुरु मानतात। त्यांना विचारलं की हा महाराज जरा त्या महाराजापेक्षा बरा दिसतो, ते फार सुंदर उत्तर देतात। आपल्याला काय घेणे त्यांच्यातलं भांडण ते बघून घेऊ, आपण सगळ्याला मानावं। सगळ्याच महाराजाला मानणारा एक भाग आहे, त्याला काय म्हणतात महाराजांना माहिती, अवघे न गावद्वारे। आणि काही माणसं कुणालाच मानत नाही, हा एक भाग आहे। भगवंताचं वर्णन करत असताना विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्य फार सुंदर करतात। भगवंताचं व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वतः अमानी आहेत, स्वतः मान घेत नाहीत। मान घेत नाहीत म्हणून काही माणसं दुसऱ्याचा अपमान करतात। आम्ही चहा घेत नाही आणि तुम्ही चहा घेता, या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझ्यापेक्षा तू कनिष्ठ आहे। चहा घेत नाहीत प्रकृतीच्या दृष्टीने ठीक आहे, पण दुसऱ्याला शिवाय देण्याकरता चहा बंद करणं हे जरा जास्त वाटतं। भगवंत अमानी आहेत, भगवंताचा स्वभाव असा आहे दुसऱ्याला मान देतात। अमानी मानदार, मान देणारे। अमानी असून जो मान देतो तो या जगाला मान्य होतो, हे भगवंताचं वर्णन आहे। अमानी मानदो मान्य, अमानी असून आहेत म्हणून या जगामध्ये मान्य आहेत। महाराजांनी सगळ्याच तीर्थक्षेत्राला मान दिला, सगळीकडे आपले सप्ताह प्रारंभ केले। वैशिष्ट्य भरपूर आहेत, वैशिष्ट्याबद्दल काही जास्त बोलावं असं नाही। बायबल ज्याप्रमाणे श्रीमंत होतं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही श्रीमंत असावी अशी संकल्पना त्यांना सुचली, फार मोठी गोष्ट आहे। वारकरी संप्रदायामध्ये माझ्या अनेक वेळा संबंध येतात आणि बरेच महाराज लोक आमच्याशी चर्चा करतात, काय गरज आहे 4000 रुपयाची ज्ञानेश्वरी काढायची। बरेच म्हणण्यापेक्षा 90% कीर्तनकार म्हणतात, आणि तुम्ही कशी ज्ञानेश्वरी काढली त्यांच्याकडे ती नाहीच। 4000 रुपये देऊन ज्ञानेश्वरी विकत घेतील
इतकी कुवत त्यांच्यामध्ये नाहीये, भावना नाहीये. अर्थ जो असेल तो असेल, पण त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही आहेत. मग माझ्याशी चर्चा करतात, तुम्हाला काय वाटतं? त्यांना वाटतं आपल्या ग्रुपमध्ये अजून एक मिक्स झाला तर बरं राहील. माझा प्रश्न फार गोड असतो, तुम्ही ज्ञानेश्वरी पाहिली का? ती नाही बघितली नाही, पण एका बागायतदाराच्या घरी गेलो आम्ही, तिथं त्यांनी दाखवली महाराजांची ज्ञानेश्वरी अशी आहे. म्हणलं काय वाटलं? काहीच विशेष वाटलं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त अशी जड वाटते, ज्ञानेश्वरी जड वाटते. म्हणलं आपण जसे असतो तशीच वाटते ती, बाकी काय म्हणायचं. वैज्ञानिक परंपरेमध्ये हा दोष व्यक्तीचा मानला जात नाही, हा ब्लड मधला दोष आहे. श्रीमंत माणसाची मुलं किंवा राजाची मुलं, अत्यंत चांगल्या घराण्यातली मुलं गरिबीची कल्पना करू शकत नाहीत. मोठा असण्याचा भाग नाहीये, आणि गरिबाची मुलं फार श्रीमंत झाली म्हणजे खूप मोठ्या रक्ताची झाली असा अर्थ नाही होत. श्रीमंती आणि गरिबी हा प्रारब्धाचा भाग आहे, पण रक्त कसं याला फार महत्व आहे. मी अशी अनेक घरं पाहिली. मला मी गादी विकत घ्यायला गेलो, एका ठिकाणी त्यांनी ते जोक सांगितलं, फार आवडला मला तो. आणि त्याच्यानंतर मी बरेचसे घरं पाहिली की त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे होते. 25 लाखाचा बंगला बांधतात, 20 लाखाची मर्सिडीज त्यांच्या घरापुढे उभी असते आणि पांघरायला गोधडी असते. म्हणजे आपण जिथे 12 तास आराम करतो तिथेही श्रीमंती असली पाहिजे हे त्याच्या डोक्यातच येत नाही. नवीन घर बांधतात, गाडी नवीन घेतात, राहायला गेल्यानंतर जुन्या घरातलं सामान नवीन घरामध्ये शिफ्ट करतात. तीच गोधडी, तीच पांघरण्याची, तीच. याचं कारण वृत्ती नाहीये तशी. जिथे आपण 12 तास आराम करतो तिथे देखील श्रीमंती असली पाहिजे. मेंदू मध्ये येत नाही, याचं कारण ब्लड मध्ये नाही येते. श्रीमंती आणि गरिबी मानसिकता आहे, वस्तुस्थिती नाही येते. ज्ञान मिळाल्यानंतर देण्याची वृत्ती, पैसा मिळाल्यानंतर अन्नदान करण्याची वृत्ती, आपल्याकडे मिळाल्यानंतर देण्याची वृत्ती, हे ब्लड मध्ये असावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्येच एक स्वतंत्र प्रकरण आहे. पहिलं खूप टेन्शन यायचं मला, आणि तरुण असल्यामुळे मला असं वाटायचं की थोडंसं जग बदललं पाहिजे, लोकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सांप्रदायिकता वाढली पाहिजेत. असं कुठेतरी ह्या गोष्टी माझ्या मनामध्ये वाढत गेल्या होत्या. पण ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये खूप सुंदर प्रकरण आलेलं आहे. भगवंतानी जन्माला घालतानाच विचार करून जन्माला घातलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला परिवर्तन करता येत नाही. आणि ओळी फार सुंदर आहेत, जाती नष्ट होत नाही. संत म्हणून जन्माला आलेला जर मनुष्य असेल ना, 1000 दुःख त्याच्या डोक्यावर पडू द्या, त्याच्यामध्ये वाईट वागण्याची प्रवृत्ती जन्मालाच येत नाही. दुःखाने आपल्या पद्धतीनं त्याच्या अंगावर वर्षाव करावा आणि साधूने तितक्या पद्धतीने उजळत जावं, हा सोन्यासारखा गुरुधर्म असतो. आणि जी माणसं मुळातच मूर्ख असतात त्यांना बिघडण्याकरता निमित्त लागतं. असं काही विशेष नाही. दारू पिणारं ब्लडच असतं, ते फक्त प्रेमभंग झाला म्हणून पितो एवढंच त्याला कारण सापडतं. अमुक झालं म्हणून दुःख झालं, अमुक झालं म्हणून पितो, घरातला आघात झाला म्हणून पितो, एक निमित्त असतं पिण्याचं. जेवढ्या पद्धतीने साधूवर दुःख कोसळतात, ईश्वर तर साधूला दुःख देतोच महाराज, पण माणसं सुद्धा दुःख देतात. काही काही माणसं मी समाजामध्ये अशी पाहिलेली आहेत, साधूला दुःख देण्यासाठी आपला संसार उद्ध्वस्त करतात, आपलं सर्वस्व पणाला लावतात आणि साधूचा संसार भंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं काहीच होत नाही, कारण की भगवंताने त्यांना बनवत असतानाच अशा पद्धतीने बनवलेलं आहे. महाराजांचे त्याच पद्धतीचं आणि जीवन गेलेलं आहे, मोठ्या कष्टामध्ये, श्रमामध्ये. आणि वैशिष्ट्य असं आहे, शिवाजी महाराजांना जो मान मिळतो तो नंतरच्या पिढीला मिळत नाही, टिकत कोणाचंच नाही.
पृथ्वी जशी आहे तशी आहेत, पण नावामध्ये कमवण्याचं जे एक वैशिष्ट्य असतं, कीर्ती ही दुसऱ्याकडे जात नाही. न्यायशास्त्रामध्ये कीर्तीला पतिव्रता असं म्हटलेलं आहे. लक्ष्मी जाते, वडिलांची लक्ष्मी मुलाला येते, मुलाची नातवाकडे जाते. ज्ञानोबरांची कीर्ती कोणाकडे जात नाही, त्यांच्या गुरुकडे गेली नाही, बाकीच्याकडे जाण्याचा काही प्रश्नच नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.